बाप होता आणि पोरगा आला मस्त जीन पॅन्ट घालून बापाकडे आला आणि बापाला विचारलं, म्हणले बाबा बाबा मला 100 रुपये द्या म्हणले. बाबांनी सांगितलं तुला 100 का मी 1000 रुपये देतो, पण तू आज इमानदारीने 10 रुपये फक्त कमवून आणायचे. किती आई? 10 रुपये. पोरांना 1000 रुपये खर्चायला द्या, पण 100 रुपये कमवायच्या अक्कल आधी शिकवा. नाही तर ते पोरग नाही का ते ऍपल मोबाईल साठी परवा मी सांगितलं, पोरग म्हणलं बाबा काही हरकत नाही. पोरग आईकडे गेलं, आई काय पण कर पण मला 10 रुपये दे. आई आहे आणि आई सारखी पागल कोणीच नाही. लेकराला बिघडवायला आणि संस्कार द्यायला पण आईच कारणीभूत आहे. यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मण देवताचं पोरग एवढं श्रीमंत होतं आणि ते पोरग आईकडून धन संपत्ती घ्यायचं आणि ते व्यर्थ कामामध्ये उपयोग करायचं. ते मटका जुगार सगळ्यात त्याच्यात उपयोग करायचं. यज्ञदत्त ब्राह्मण देवताचं पोरग. आणि यज्ञदत्त ब्राह्मण देवता विचारायचे, का ग मुलगा कुठे गेला? अहो तो आताच वेदपठण करायला गेला, पण आईला माहिती होतं तो दुसरीकडे गेला आहे, जुगाराच्या अड्ड्यावर गेला आहे. अहो तो वेद पठण केलं अध्ययन करायला गेला, आता संध्या करायला गेला, तो जप करायला गेला. आई सांगायचे. आईने कधीही लेकराचे अपराध झाकून ठेवले नाही पाहिजे. त्या लेकराच्या आज अपराध झाकले ना, ते लेकरू उद्या अपयशी ठरल्याशिवाय राहत नाही. हा अपराध आहे, त्याच्या बाबांना सांगून द्या याने असा अपराध केला, 2 शिक्षा खाऊ द्या, 2 फटके खाऊ द्या. 2 फटके खाल्ल्याशिवाय त्याला अक्कल येत. बाबांनी सांगितलं तू 10 रुपये कमवून आण. हे आईकडे गेलं, आई काय पण कर मला 10 रुपये दे ना आजचा दिवस. आता आई भोळी ती भोळी लगेच डब्यात 10 रुपयाची नोट काढली, दिली. 10 रुपये घेतले, बाबाकडे गेले, बाबा हे 10 रुपये कमवून आणले. म्हणजे ते समोर आडा आहे ना, पूर्वी आडा असायचा वाड्यामध्ये, त्या आडा आहे ना, त्या आडामध्ये टाकून ये. पळत पळत गेला, 10 रुपयाची नोट टाकून दिली. बाबा म्हणले बरं ठीक आहे, ही 100 रुपये तुला द्या. दुसरा दिवस आला, बाबा मला आज 500 रुपये द्या. 10 रुपये कमवून आण, 500 देतो. म्हणजे ठीक आहे. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या पत्नीला म्हणजे याच्या आईला माहेरी पाठवलं. माहेरी पाठवलं. आता 10 रुपये कमवून म्हणजे काल तर आईने दिलं, आता आज तर आई मामाच्या गावाला गेली, आता कोण देणार 10 रुपये? आता घरामध्ये बहीण होती, थोरली ताई. गेला, ताई मला काही पण कर 10 रुपये दे ना. आता ताई म्हणजे आई सारखीच, आपली थोरली बहीण म्हणजे आई सारखीच. ताई काही पण कर ना, 10 रुपये दे. ताई म्हणले कशाला लागायचंय? नाही मला बाबांना द्यायचे, बाबांनी सांगितले 10 रुपये कमवून आण, तू 10 रुपये दे गुपचूप. म्हणजे काही हरकत नाही. दिले 10 रुपये. बाबा हे घ्या 10 रुपये. बोले ठीक आहे चल, 500 रुपये दिले तुला. जा म्हणले तर समोर आडा आहे, त्याच्यामध्ये 10 रुपये टाकून ये. ते पळत पळत गेलं, 10 रुपये आडामध्ये टाकून दिले. द्या बाबा 500. घेतले 500, हा ना खर्च. परत दुसऱ्या दिवशी गेला, बाबा मला अजून 500 द्या. 500 काय 1000 देतो, 10 रुपये कमवून आण. आता काल आईकडून घेतले होते, आज ताईकडून घेतले होते, आता आज घरात कुणीच नाहीये. आज घरात कुणीच नाही आणि 10 रुपये आपल्याला कुठे मिळणार नाही. म्हणजे असू द्या, बाबा म्हणतात ना रोज कमव. जाऊ एसटी स्टँडवर गेला, एक माणूस 2 मोठ्या बॅगा घेऊन उतरला. तो धावत धावत गेला, सांगा तुम्हाला कुठे न्यायचे? मला बाबा समोर रिक्षामध्ये बसायचं आहे आणि या 2 बॅगा रिक्षापर्यंत घेऊन जा. किती पैसे देणार? 10 रुपये देणार ना तुम्ही? इकडे 1000 रुपये घ्यायचे होते ना वडिलांकडून, 10 रुपये 2 बॅग उचलले काय फरक पडतो? विचार केला. म्हणे नाही ठीक आहे, नाही बाबा 10 रुपये नाही 5 रुपये देतो, उचलतो का? बोले जाऊ दे, पहिलं गिरायक सापडले, 5 रुपये मध्ये करावं. 5 रुपये मध्ये बॅगा जशा खांद्यावर घेतल्या, घामाच्या धारा लागल्या, एक पाऊल पुढे उचलना.
काबड कष्ट इतकं कष्ट लागलं. कशा बशा कणत कणत 2 बॅगा रिक्षामध्ये ठेवल्या, 5 रुपये हातामध्ये घेतला, बाबांकडे गेला. बाबा म्हणले आणले का 10 रुपये कमवून? नाही बाबा, आज 5च रुपये कमवले. जा म्हणले ते समोरच्या आडामध्ये टाक. तो असा रागाला गेला, बाबा तुम्हाला काय कळतं का? 2 बॅगा उचलून आणल्या तेव्हा 5 रुपये मिळले, त्या आडामध्ये टाक. म्हणजे तू आज खरं कमवलं. 2 दिवस 2 नंबर केलं, पण आज खरं कमवलं. कारण कष्टाची खर्च. अरे बाबा, तू माझ्याकडे येतो, 5,000 जीन पॅन्टला घेऊन जातो, माझ्याकडे येतो 1.5 लाखाच्या मोबाईलला घेऊन जातो, पण मी कमवतो ना त्यावेळेस मला कळतं की तुला 1.5 लाख देताना मला किती न्याट लागला. संपत्ती जोपर्यंत पोराला कळत नाही ना तोपर्यंत त्याच्या हातामध्ये द्यायचीच नाही. आणि ज्या दिवशी त्याला कमवायची अक्कल येईल ना, त्या दिवशी तो म्हणेल नाही, ही संपत्ती मी 5 रुपये कमवले, त्या दिवशी मला कळले. पण त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, नाही माझ्या बाबांनी किती काबड कष्ट केलं. कर्ज झालं तर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेले, पण घरची शेती विकली नाही. एक दिवस उपाशी राहिले, पण घरची शेती विकली नाही. मग त्या बापानी एवढं काबड कष्ट करून धन संपत्ती जर आपल्याला दिली, तर त्या संपत्तीतला 1 रुपया जरी पानपट्टीवर घालवला, 1 रुपया जरी ढाब्यावर घालवला, 1 रुपया जर त्या गुटख्यावानी मावेला घालवलं, आई सांगा पाप लागेल का पुण्य लागेल? ही संपत्ती आहे. आणि आपली मुलं काय झालेत, आयटी संपत्ती मिळाली ना ते व्यर्थ कामामध्ये जातात. गुजर मारवाडी पहा, आपला समाज एवढ्यात पाठीमागे आहे. आणि आपला समाज काय, केळी पिकवायची, मस्तपैकी केळी पिकवायची, व्यापाऱ्याच्या हातामध्ये द्यायचं. जेवढा आपल्याला नफा होत नाही तेवढं फक्त नुसतं घेऊन विकायला आपल्यापेक्षा नफा त्याला जास्त होतो. आपली मुलं व्यापारात नाहीत. व्यापारामध्ये आपली मुलं पाठवायला पाहिजे. लहानपणापासून त्याला पहिला व्यापार शिकवा, बिझनेस शिकवा. तो मुलगा कधीच उपाशी मरणार नाही.